नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मात्र जे क्लायंट आहे तर ते क्लायंट आता अर्णवच्या कंपनीत परत आलेले असतात आणि अर्णवच्या हातामध्ये आता एक फाईल देत एक खूप मोठा आता धक्का सांगतात. कारण जे काही विंटर कलेक्शनचे बॉक्स आहे तर ते मार्केटमध्ये विकले जात नाही. ते बॉक्स आहे ते सगळेजण अगदी मागे येत आहे असे सांगितल्यानंतर मात्र आता अर्णवला खूप मोठा एक धक्का बसतो आणि जे काही क्लायंट आहे तर त्या फाईल वगैरे आहे तर ते मात्र अर्णवशी डील करायला तयार नसतात. सगळं काही अगदी मागे देतात. तेव्हा मात्र अर्णव जेव्हा ती फाईल चेक करतो तेव्हा मात्र आता ते क्लायंट अर्णवला हे म्हणतात की हे बघा, आम्ही पैसे गुंतवण्याच्या अगोदर मात्र आपल्याबरोबर एक आता डील झालं होतं, कॉन्ट्रॅक्ट झालं होतं. हा जो काही कलेक्शन आहे तर ते फेल झाल्यामुळे आम्हाला जे काही लॉस झालेला आहे तो सगळा काही लॉस तुम्ही आम्हाला भरून द्यायचा आहे आणि हा लॉस आहे तो लवकरात लवकर जर तुम्ही भरून काढलेला नाही तर मात्र जे काही पैसे आम्ही गुंतवलेले आहेत ते सगळे काही पैसे आम्हाला परत द्यावे लागतील. तेव्हा मात्र आता लावण्याने हे सर्व केलेले असते. आता अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता लगेच ही लावण्य आहे तर ती लावण्य मात्र आता तेथे लॉक लावते आणि तो लॉक लावून म्हणते की हो, आता बिचाऱ्या अर्णव राजशिर्केचं आता हे सात्विक फॅशन आहे ना तर ते बंद पडणार. आता हे ईश्वरी ऐकते. ईश्वरीला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो आणि लावण्य तर खूप खुश होते. तेव्हा मात्र आता जेव्हा ईश्वरी ते कुलूप पाहते आणि तिला खूप राग येतो, ती लगेच लावण्याला उत्तर देते, इतक्या खालच्या पातळीला जाताल असं वाटलं नव्हतं. तेव्हा आता ईश्वरी मात्र आता अर्णववर आलेल्या ह्या संकटातून आता अर्णवला कसं बाहेर काढते आणि लावण्य आणि राकेश या दोघांची हकलपट्टी कसे होते हे पाहण्यासाठी आपल्या मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.